आपला परमेश्वर खोजे आज आलो आपण तीर्थपुरी. विक्रम श्रीपती ताटे. शेतकऱ्याचं नाव आहे विक्रम श्रीपती ताटे. आणि तुमचं हे क्षेत्र किती आहे, म्हणजे झाडं किती आहेत सगळे? हे 35 झाड आहेत. 35 झाडं. आणि याची लागवड आपण कधी केली ती? 2008 ला. 2008 ला. आणि याच खताचा त्याचं आपण कसं करतो तर? याला हे आपलं गावरान खत टाकतो त्याला. गावरान खत. आणि आता याचा माल बिल काय, विक्रीचं ठिकाण कसं काय? हे काही ते प्रोडक्शन ती कंपनी येतात. ते काही मुंबईला जातो माल. काही तर थोडाफार आम्ही इथं व्यापाऱ्याला पण देतो तिथे. इथं व्यापारला. आता माल समाधानकारक निघतो का, कसं काय? नाही, माल भरपूर निघतो. अपेक्षेपेक्षा जास्त माल निघतो ते. हा, आता हे म्हणजे फर्स्ट सेकंड आहे. हा, सेकंड बार का? हा, सेकंड. म्हणजे याचे बार किती निघते तर? एकच बार निघतो, पण त्याच्यामध्ये 2 टप्पे निघतात त्याच्यात. एकाच बारामध्ये 2 टप्पे. हा, तर ते आता पहिला माल काढला की ह्याला खायला भेटलं की हे पण पोषवतो. हा, आणि नंतर मग याच्यामध्ये आपण, तुम्ही तर सांगितलं मी खत टाकीत नाही, मग म्हणजे रासायनिक टाकीत नाही का, शेणखत? सेंद्रिय खत टाकतो. सेंद्रिय. हा, म्हणजे गावरान खत. गावरान खत ते. आणि फवारणी वगैरे काही याला? फवारणी काही नाही त्याला. आणि आता पाहू शकतो आपण, हे जे झाड येत हे येत 14-15 वर्षाचे. अरविंदराव उंची दाखवा त्याच्यावाली, म्हणजे भरपूर अशी उंची झालेली आहे. माल सारा आता कटी झालेला माल, म्हणजे आता सारी. हा, माल काढायला आहे, म्हणजे आता शेवटा टप्पा आहे. माल पहा भरपूर आहे. माल म्हणजे आता वाकून गेलते, झाडं वाकून गेलते ना, कटाई केली या झाडे, म्हणजे माल विकलाय. आता थोडा एक 20% 30% माल राहिला. आणि पूर्ण सेंद्रिय मध्ये, भरपूर आहे त्याला. पाणी भरपूर. गावात मागणी भरपूर आहे त्याला खायसाठी. गावात मागणी भरपूर आहे खायसाठी. म्हणजे काय, पूर्ण नुसतं शेणखतावर आणि सेंद्रियावर असल्यामुळं त्याचा गोडवा आहे का, तो गोडावा भरपूर आहे. आणि पूर्ण माल शक्यतो बाहेरच जातोय. हे जे क्षेत्र आहे तीर्थपुरी येथील. आणि पुन्हा हे कालीपत्ती. त्याच्यात एक क्रिकेट फुलवार म्हणून असतो. हा, ती साईज मोठी असते, पण चवीला एवढी नसते. आणि ही आपली कालीपत्ती खायला नंबर 1 आहे. कारण की रावजोई विद्यापीठामध्ये गेलतो. आता मग आपण हे झाड कुठून आणले ते? हे ह्याच्यावरून आणलेत आपले आंबड, ती चौस नर्सरी तिथून. पण ती जात निवडावरती कुठे भेटते तसं काही नाही. असं आपल्याला फक्त जात सजेशन करायचं. जात सजेशन करायचं. आणि सेंद्रिय असल्यामुळे याचा गोडवा भरपूर वाढत. आणि मग शेतकऱ्यांना हे केलं पाहिजे का? तुम्हाला पुरतंय का ते? पुरतंय नाही, भरपूर पुरतंय ना. असं आहे का? बरोबर आहे. थोडा कुठं पण यावायचं, कुठं नाही शिवत काय भेटत नाही. कुठं नाही. आता काय याच्यामध्ये काय नसतं. आता हे काय ते तर आहे बा, ते तर शेतकऱ्याला राहणार ना. फवारणी नाही, काही नाही. तो कुठं ना वाचायला आलाय. आणि फिक्स तुम्हाला काही ना काहीतरी पैसे येतात. मग आपण याची ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस जर काही आंतरपीक घेतलं होतं ना. आता ते किती वर्ष आपण झाड लावल्याच्या नंतर किती वर्ष आंतरपीक घेतलं? 5 वर्ष 6 वर्षाचं बेन चाललं. 5 वर्ष 6 वर्ष भाजीपाला घेत होतं, काही थोडं गहू याचे थोडे, म्हणजे जे खुजावानाचे जे सगळे ते घेतले. आणि दुसरा विषय, ह्या जी जमीन आहे आपली ओली, तर शेतकऱ्याला कशी जमीन, म्हणजे तुमची कशी आहे आणि कशा जमिनीमध्ये याला काही अडचण नाही? हे जात अशी की प्युअर चोपन आहे. चोपन म्हणजे दुसरं झाड कुठलं घेऊ शकत नाही ह्याच्यात. फक्त चिक्कू असे निवडले की मी राहुरी विद्यापीठामध्ये गेलतो. आणि तिथे ते बाग पाहिल्याच्या नंतर तिथे पाहिलं की जमीन तर एकदम सारी चोपन आहे. पण झाड नंबर 1 आहे. मग त्याच्यावर मी हे केलं की आपल्या शेतामध्ये हे झाड जमू शकतात, म्हणून तो प्रयोग आम्ही केला. पाणी जास्त असलं तरी काय चालतं आणि काय नसलं तरी चालतं. म्हणजे असं झाड आहे की हे कुठली जंगली झाड आहे, त्याचं बुडगी जंगली असतं. खिरणी ती कुठे बी सट होती. पाणी 2 वर्ष दुष्काळ पडला तरी ते मरणार नाही, आणि जास्त 2 वर्ष पाऊस पडला तरी ते जाणार नाही. आणि मग आपण आता जे सुरुवातीला जे झाडं लावले होते, तर त्याच्यामध्ये काही तुटबीट झाली का? काही लावल्यानंतर काय? तुट नाही झाली त्याला. तुटच नाही झाली. नाही. आता एक अर्ध थोडंफार, एक अर्ध तर सोडा, ते तर कशात असू शकते. पण समजा जास्त तुटबी नाही झाली. तुट नाही झाली. शेतकऱ्याला काय त्याची सजेशन करता तुम्ही, म्हणजे जात सांगा आणि लावलं तर समजा काय अडचण नाही. जमिनीची पोत सांगा, समजा कोणत्या जमिनी, कुठल्याही जमिनी देते. कुठल्याही साऱ्या खडखला जमीन असली तरी तिथे येते ती. हा, म्हणजे पानसाळ असू द्या किंवा पाणी साचणारी असू द्या. कारण की हे झाड असं आहे की सारे ह्याला ते सेटिंग करून जातं, म्हणजे ते कुठल्याच ह्याला ते सारं सहन करतं. ते नाही, हे अशी जमीन आहे की चोपन जमीन आहे, इथं दुसरे झाड नाही येऊ शकत. ते सेट नाही झाला. लिंबुनी लावली ती सेट नाही झाली. सारी मोसंबी लावली ती सेट नाही झाली. एकमेव फक्त चिक्कू सेट होतो खराब राहणं, म्हणजे चोपन शेअर राहणं. ते मग उत्पन्न कसं तुम्हाला आतापर्यंत समाधानकारक झालं का? समाधानकारक झालं भरपूर. आणि आता वाढतंय ना. आणि त्या झाडाची लाईफ आहे 50 वर्षाची. 50 वर्ष 50 वर्षाची लाईफ आहे त्याची. मग त्यावरतीवर
समजा आज 50,000 पुढच्या वर्षी 60,000 होऊ शकतं, 70,000 होऊ त्याची शकतं. उंची वाढायला लागली, फळफांद्या वाढायला लागल्या. भरपूर वाढायला लागलं त्याची. मग शेतकऱ्याला समजा 5-7 एकर जर जमीन असली तर एकर अर्धा एकर लावायला जी खराब जमीन आहे तिथं बी शेतकरी लावू शकतो. चालेल. जिथं खराब आहे 5-6 जमीन आहे, 54 आता जमीन आहे. सध्या गोदाकाठ मध्ये कॅनॉलच्या कडीना जास्त ऊसाचं क्षेत्र झालंय आणि पुन्हा पाणी देऊन जमिनी नापीक नापीक होत झाल्या. चालल्या. तर जर 5-6 एकर जर जमीन असं एखाद्या शेतकऱ्याला तरी एकर अर्धा एकर चिकू लावायला काही अडचण नाही. तसं यांच्या शेतकऱ्याच्या बोलण्यातून अनुभवातून लक्षात आलंय. थांबतो जे जेव्हा चला शेतकऱ्याचं काय असतंय, पुन्हा शेतकऱ्याला पिकिता येतं पण ते इकिता येत नाही. पण जर कधी समजा आपला जो माल आहे हा. तर याचं इकरीचं काय आहे, म्हणजे याला बाजारभाव आहे का आणि तुम्ही विकता कसं, किंवा आपल्याला शेतकऱ्याला तर पिकिता येते पण प्रश्न असा होतो का ते विकायचा प्रश्न होतो, तुम्ही कसं केलं? तर आम्हाला काय ते व्यापारी, कारण की हे माल एक सिजनीय असतो आणि ह्याची लागवड कमी असल्यामुळे ह्याला कुठेही मागणी. हा कारण की व्यापारी आम्हाला म्हणतात की आम्हाला द्या म्हणजे तसे काय अडचण नाही येत. हा आणि 8 दिवस झाडावर ठुला, महिनाभर ठुला तरी त्याच्या काही बाधा होत नाही. कारण सीताफळ कसं तुम्हाला टायमिंग झालं की उतरावं लागतं, तसं हे 15 दिवस जरी लेट झाला, महिना झाला तरी ह्याची काही अडचण नाही. म्हणजे याची मागणी पण भरपूर आहे, त्याचं काही अडचण नाही. अडचण नाही, कारण की याची खरार भरपूर आहेत, संख्या लागणार आपल्या इकडे कमी आणि गोडवा बी आणि ही जात बी चांगली. चला थांबतो, स्क्रीनवर मी नंबर टाकतो, शेतकऱ्याचं नाव टाकतो. जर काही कोणाला वाटलं 4-5 एकर शेती असेल त्यांना एकर अर्धा एकर चिको लावायला काही अडचण नाही. थांबतो.